Shada, as the next problem, a real gas is a closed at within a closed chamber at 27 degrees Celsius. Okay, undergoes cyclic process. Uh, gas logic equation दिले PV cube equal to RT. But for which path? AB. बरोबर. आणि त्यांनी विचारले नेट वर्क डन इन कम्प्लिटिंग सायकल. मग हा सायकलिक पाथ आहे आणि आपल्याला नेट वर्क डन फाइंड करायचं आहे. ओके, इज इट क्लिअर? ऑप्शन मी केलेलंच नाही काय, बरं झालं. ठीक आहे. हा, तर क्वेश्चन बघा माझा, वर्क डन सायकलिक प्रोसेस आहे. मग टोटल वर्क डन फॉर कम्प्लीट सायकल किती येणार? वर्क डन AB प्लस वर्क डन BC प्लस वर्क डन C. हे 3 वर्क आपल्याला ऍड करायला पाहिजे, राईट? त्यातलं वर्क डन C किती येणार? हे झालं इथं पण घेतला, इथं पण घेतला, तुम्ही हे फाइंड करायचं आपल्याला. मग त्यामधलं फर्स्ट ऑफ ऑल वर्क डन CA किती येणार? एनी वन ऑफ यू. कारण ही कुठली प्रोसेस आहे? आयसोकोरिक, व्हॉल्यूम सेम, त्यामुळे प्रेशर सेम, प्रेशर कॉन्स्टंट नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा व्ही 0, वर्क 0. वर्क BC सुद्धा इझी आहे. इट इज आयसोबेरिक प्रोसेस. प्रेशर त्याला मी P0 म्हणतो, P1 म्हणतो. प्रेशर P1 इंटू चेंज इन वेलॉसिटी, फायनल पॉइंट आहे 2. VC इनिशियल पॉइंट कुठला आहे? इज इट राईट? BC साठी. सो प्रेशर आहे 10, फायनल वेलॉसिटी आहे 2 मायनस इनिशियल वेलॉसिटी आहे 4. किती आलं? इट इज अ मायनस 2 minus 4, 20 जूल. इट इज अ मायनस 20 जूल. इज इट क्लिअर? हा, काय डाऊट आहे? हा, फायनल मायनस इनिशियल. पण ॲरो कुठे आहे? मग इनिशियल पॉइंट कुठला आहे? B. फायनल पॉइंट कुठला आहे? C. त्यामुळे फायनल आला VC, इनिशियल काय आला? VB. यस, प्रोसेसचा ॲरो सुद्धा महत्व असतोय. एव्हरीवन क्लिअर? -20 कसं आलं, का आलं? आणि हा प्रॉब्लेम घ्यायचा पॉइंट का? तर वर्क AB फाइंड करायचं. वर्क AB हे कर्व आहे, इज इट राईट? त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन फॉलो करायला पाहिजे. इज इंटिग्रेशन ऑफ PdV न वर्क फाइंड करायला पाहिजे. मग त्या अगोदर PdV फाइंड करायला पाहिजे. मग एबीचं त्यांनी इक्वेशन दिलंय बघा, दिले ना? इज इट राईट? तर काय इक्वेशन दिले? काय इक्वेशन दिले सांगा मला? PV क्यूब as we have for असं लिहा, for which line? as for AB path रिलेशन काय दिले? PV क्यूब इक्वल टू हाऊ मच? RT. बरोबर. आपल्याला P ची व्हॅल्यू फक्त पाहिजे. P ची व्हॅल्यू किती आहे? RT अपॉन V क्यूब. म्हणजेच काय? RT इंटू V रेस टू -3 ही P ची व्हॅल्यू. इज इट राईट?
कळलं काय तुला वेगळं सांगायचंय? सॉल्व्ह झालं? किती आला वर्क ए बी? व्हेरी इम्पॉर्टंट. वर्क ए बी किती आलं? कोणी पॉईंट केलंय? वर्क ए बी म्हणजे ए पासून स्टार्ट होते, बी ला एंड होतंय. इज अ इंटिग्रेशन ऑफ इनिशियल पॉइंट ए, फायनल पॉइंट बी. फॉर्म्युला काय? पी डी व्ही. अंडरस्टूड? हा फॉर्म्युला आहे. किती त्यांचं? 495. चेक करूया. हा मला सांगा, इनिशियल व्ही चा व्हॉल्यूम किती आहे? 2 अँड ऍट बी व्हॉल्यूम किती आहे? 4. इज इट राईट? कळालं कसं ना? एस ए चं व्हॉल्यूम किती आहे? 2 अँड बी चं व्हॉल्यूम किती आहे? 4. एव्हरीवन इज इट क्लिअर? मग तुम्ही काय करणार की लिमिट पुट करा. लिमिट इज फ्रॉम 2 टू व्हॉट? 4. राईट? पी ची व्हॅल्यू काय? आर टी व्ही रेज टू -3 डीव्ही. इज इट क्लिअर? हा ओके. हा आता काय करणार तुम्ही? इट इज आर इंटू टी कॉन्स्टंट. आर इंटू टी व्हॉट? कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ व्ही क्यू काय येणार? -3 पॉवर आहे, त्याला 1 ऍड करा. जे काय कॅल्क्युलेशन केलं त्याला डिवाइड करा सेम न. इज इट राईट? अँड लिमिट आहे 2 टू व्हॉट? अंडरस्टूड? त्याच इंटिग्रेशन मध्ये 1 ऍड करतोय पॉवर मध्ये आणि 30 बरोबर डिवाइड करतोय. हा आर टी डिवाइड बाय -2. कुठं आलं -2? -3 + 1 किती? -2. आउटसाइड घेतला तर लिमिट पुट करा. नाही लिमिट पुट करायला राहून दे, कारण व्ही रेस टू काय आलं? -2. हे अवघड आहे. मग व्ही रेस टू -2 कसं लिहिणार कॅल्क्युलेशनला? आर टी -2 इज तुम्हाला व्ही रेस टू -2 लिहायला पाहिजे 1/v². मग लिमिट पुट करा. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? हे कळालं तुम्हाला? -v². कॅल्क्युलेशन साठी 1/v² लिहिलं. सो आर टी -2 as upper limit 1/4², lower limit 1/2². राईट? बरोबर? सो मी असं लिहितो -आर टी डिवाइड बाय -2 1/16 -1/4. कॅल्क्युलेशन करताना बेस सेम केला तर 1/16 मायनस, आता 4 चा बेस 16 करायसाठी कशाला मल्टिप्लाय करायचे? 4 × 4. त्यामुळे न्यूमरेटरचा 4 न मल्टिप्लाय केलं म्हणजे काय आलं? 4/16 आलं ना. 1/4 म्हणजे काय? 4/16. मग कॅल्क्युलेशन काय आलं? कळतं ना सगळ्यांना? एव्हरीवन? हा मग कॅल्क्युलेशन तुम्ही काय लिहिणार? आर टी -2. हा हे कॅल्क्युलेशन काय येणार? 1 - 4 डिवाइड बाय 16. हे कसं आलं? कळालं? एव्हरीवन? इथं साईडला लिहिलं केलं बघा. दोघांचा बेस सेम केला मग आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतोय. हे 1 आणि हे -4. इज इट राईट? मग किती आलं ते? आर टी अपॉन -2 इंटू हाऊ मच? -3/6. निगेटिव्ह साईन गेट कॅन्सल. आर दिले. आर किती दिले सांगा मला? आर ची व्हॅल्यू किती आहे? 8. टी ची व्हॅल्यू किती आहे? हाऊ मच टी? 27. बट केल्विन मध्ये घ्यायला पाहिजे. सो टीज इंटू टी किती? 27 + 273. इज इट राईट? बाय 2 इंटू 3/60.
करा कॅल्क्युलेशन. हे झालं 4 1 2 1 4 1 4 6. इज राईट. मे 300 into 3 900 by 4 असं कॅल्क्युलेशन आलं. 900 by 4 करा, किती येते? 225 जूल. व्हेरी गुड. हेच एवढं इम्पॉर्टंट होतं. इज इट क्लिअर? एव्हरीवन अंडरस्टूड कसं फाइंड केलं? का आलं वर्क? पाथ वरनं वर्क फाइंड केलं. इज इट क्लिअर? आणि फायनली काय विचारलंय? वर्क टोटल AB प्लस BC प्लस CA. आपण हे फाइंड केलं AB. आता मला व्हॅल्यू सांगा. टोटल वर्क AB प्लस वर्क BC प्लस वर्क CA. So it is 225. हा प्लस नाही, BC किती आहे? -20 प्लस आन्सर 205 जूल. बघा तो प्रॉब्लेम आज जाऊन बघा. कुठला नंबर प्रॉब्लेम कुठला आहे? एअरचा आहे. S24 आहे. ओके. आन्सर 205 येणार. इज इट क्लिअर? समजलं प्रॉब्लेमचं काय ना? यस. यामध्ये हा वर्क कसं फाइंड केलं? हे वर्क निगेटिव्ह का आलं? हे कळालं सगळ्यांना? एव्हरीवन? ओके. पुढचा प्रॉब्लेम. जे प्रॉब्लेम घेण्याच्या लेवलचे होते ते आपण डिस्कस करावं. घ्यायलाच पाहिजेत असे. त्यात काय डाऊट असेल तर बघा. अजून कसं झालं? स्टॉप